यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। बरायटी चौकामध्ये काँग्रेसकडून जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। भाजपचे तरविंदर सिंग मारवा विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। जोडे मारो आंदोलन या ठिकाणी काँग्रेसनं पुकारलेलं आहे। भाजपचे तरविंदर सिंग मारवा यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन केलं जाते। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी भाजपचे नेते तरविंदर सिंग मारवा यांनी दिली होती आणि त्याच्याच निषेधार्थ हे आंदोलन काँग्रेसनं पुकारलेलं आहे आणि मारवा यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली। आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले तेव्हाची ही दृश्य आपण थेट नागपूरमधून लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकता। तर दुसरीकडे आहे महायुतीचं हे मूक आंदोलन मुंबईमध्ये। एकीकडे राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये महायुतीचं मूक आंदोलन सुरू आहे। काँग्रेस विरोधात इथं आंदोलन केलं जात आहे। मूक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे हातामध्ये फलक घेऊन। तर दुसरीकडे नागपूरमध्ये मात्र काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। जोडे मारो आंदोलन केलं जाते आणि घोषणाबाजी केली जाते। भाजपचे नेते मारवा यांनी राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे त्यांना अटक करा अशी मागणी केली जाते। तर मुंबईमध्ये हे मूक आंदोलन सुरू आहे। आरक्षणाबाबत राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं अमेरिकेमध्ये त्याचा निषेध महायुतीकडून केला जातोय। प्रवीण दरेकर, राहुल शेवाळे आणि सिद्धार्थ कांबळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जाते। शिवाजी पार्क इथं हे आंदोलन केलं जात आहे। तर चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ महायुतीचं मूक आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर येते। ही दोन दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे सत्ताधारी महायुतीकडून मूक आंदोलन मुंबईमध्ये केलं जात आहे। तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून इथं महायुतीचे नेते तिन्ही पक्ष भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या हातामध्ये फलक घेऊन ते काँग्रेस विरोधात आंदोलन करतायत। काँग्रेस विरोधी पक्ष आहे आणि राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं होतं अमेरिकेमध्ये त्याचा निषेध सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। तर दुसरीकडे विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसकडून उपराजधानी नागपूरमध्ये आंदोलन पुकारण्यात आलं आहे। या ठिकाणी विकास ठाकरे, आमदार विकास ठाकरे हे उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमदार अभिजित वंजारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। तर काँग्रेसकडून या ठिकाणी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि महिला कार्यकर्ते सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे महायुतीचं मुंबईमध्ये आंदोलन आहे। याही ठिकाणी महिला कार्यकर्त्या या मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधलेल्या आहेत। मूक आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। त्यामुळे आज राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनाचं चित्र दिसणार आहे, कारण एकीकडे सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस विरोधामध्ये आंदोलन पुकारलंय, तर दुसरीकडे विरोधामध्ये असलेल्या काँग्रेसनं सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे आंदोलन केलं जाते भाजपचे नेते मारवा यांच्या विरोधात। त्यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते। त्यामुळे आज राज्यामध्ये ठिकठिकाणी विरोधक असतील किंवा सत्ताधारी यांचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार। बीजेपी के दलालों को झूठे मारो सालों को। देश का नेता कैसा हो? राहुल गांधी कैसा हो? देश का नेता कैसा हो? राहुल गांधी कैसा हो? देश का नेता कैसा हो? राहुल गांधी कैसा हो? देश का नेता कैसा हो? राहुल गांधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।